राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नितीन सुरेश वाळुंज वय वर्ष 29 हे काल रात्री हॉटेल श्रद्धा इथं जेवण झाल्यानंतर मावा खाल्ला व मावा खाल्ल्यानंतर अचानक ठसका येऊन तो मावा नाकात आला व तो श्वसन नलिकेत गुंतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काल रात्री 9 वाजे दरम्यान नितीन वाळुंज हे देवळाली प्रवरा येथील हॉटेल श्रद्धा इथं जेवण केल्यानंतर त्यांनी मावा खाल्ल्यानंतर अचानक ठसका लागल्याने तो मावा नाकातून बाहेर आला व यामध्ये हा मावा श्वसन नलिकेत गुंतल्याने त्यांना त्रास होऊ लागला। वाळुंज यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। आज शुक्रवार दिनांक 14 जून रोजी दुपारी मयत नितीन वाळुंज यांचे शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला। त्यांच्या पश्चात आई आहे। नितीन वाळुंज काल गुरुवार दिनांक 13 जून रोजी रात्री 9 ते 10 वाजे दरम्यान ही घटना घडली आहे। त्यापासून नितीनचा मृतदेह राहुरी येथील शवालयात पडून होता। नातेवाईकांना शवविच्छेदन करण्यासाठी आज गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागल्याने नातेवाईक व नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे। अनेक वेळा शवविच्छेदनासाठी मयत कुटुंबीय कायम ताटकळत वैद्यकीय अधिकारी व शवविच्छेदन करणाऱ्या त्या टीमची वाट पाहावी लागते। डॉक्टर वेळेवर येत नाही, त्यावेळेत पोस्टमॉर्टम होत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। वेळोवेळी वेठीस धरणाऱ्या प्रशासनामध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल, असे प्रहार संघटनेचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढोस यांनी सांगितलंय। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।